नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा एम टेकचे ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याचा ऑप्शन फॉर्मची डेट आलेली आहे. ठीक आहे, आज दुसरा दिवस आहे. तरी पण बघा विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे. पर्टिक्युलरली मी सिव्हिल जी ब्रँच आहे त्या ब्रँचच्या मुलांसाठी सांगतोय. बाकी अदर ब्रँचचं आहेत, म्हणजे काही प्रॉब्लेम जर असेल तुम्हाला तर तुम्ही पण तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कारण बघा काय होत आहे, या ठिकाणी या स्टुडंटनं काय केलेलं आहे, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेलं आहे, पुणे डिस्ट्रिक्ट, आणि ब्रँच आहे त्याची सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. त्यानंतर यानं बघा सिलेक्ट कोर्स स्टेटस ऑल केलेलं आहे ना. सगळे गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट असतील, सगळे त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर कोर्स मायनॉरिटी सर्वच्या सर्व त्यानं ऑल सिलेक्ट केलेलं आहे. सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर फक्त एक कॉलेज दिसत आहे त्याला, जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरान, कुरान की काय कुठला आहे. ठीक आहे, ज्याचं नाव आपण कधी ऐकलेलं पण नाही आहे. तर फक्त एकच कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंगचं पोस्ट ग्रॅज्युएशन असू शकतं का पूर्ण पुणे विद्यापीठामध्ये. आता हे तर झालं पुणे विद्यापीठ. या ठिकाणी ऑप्शन दुसरं येतच नाही आहे. एक तर बाटूचं ऑप्शन येतं आणि दुसरं सावित्रीबाई फुलेचं ऑप्शन येत आहे. म्हणजे अदर युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन नाही आहे का त्या सब्जेक्टला, हा क्वेश्चन आहे. CET सेलची आय थिंक हे मिस्टेक असू शकते. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तिकीट जनरेट तिकीट करायचं आहे. त्याच्यामधनं तुमचं क्वेश्चन जे आहे ते क्वेरी जे आहे ते रेज करायची आहे. ठीक आहे, टेक्निकल सब्जेक्ट दाखवा त्याने, टेक्निकल इश्यू म्हणून. ओके, आणि त्याच्यानंतर काय करायचं, तिकीट जनरेट करा. तसेच वेबसाईटवरती मेल आय डी जो आहे तो मेल आय डीवर मेल करा. जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा. जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला CET सेलपर्यंत पोहोचता येईल, इश्यू रेज करता येईल तेवढा इश्यू रेज करा. माझ्याकडनंही 4-5 मेल गेलेले आहेत त्यांना, तिकीट जनरेटसुद्धा केलेली आहे 3-4 वेगवेगळ्या मुलांच्या याच्याकडनं. तर तुम्ही पण करा, जेणेकरून उद्या तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. कारण उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे ऑप्शन फॉर्म भरण्याचा. ठीक आहे, जर तुमच्यासोबत पण असा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ठीक आहे, आणि तिकीट जनरेट किंवा मेसेज ईमेल तुम्ही करून घ्या. ठीक आहे, तर उद्या जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मी त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ टाकेल की ऑप्शन फॉर्म वगैरे कसा भरायचा काय ते, आहे ना. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.